श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना, महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती. जन्मेजया, ज्या वेळेला इंद्राला आपल्या केलेल्या कर्माचा पश्चात्ताप झाला म्हणून तो तपश्चर्येकरता निघून गेला, त्यावेळेला नहुषाला देवांच्या राज्यपदी अभिषेक केला गेला. नहुष देवांचा राजा झाला. त्या स्वर्गावरती, स्वर्गातल्या अनेक उपभोगांवरती नहुषाचं लक्ष केंद्रित झालं. पाहता पाहता या नहुषाचं लक्ष एक दिवस शची, देवेंद्राची पत्नी, हिच्यावर गेलं. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली. तेव्हा सगळ्या देवांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या इंद्राणीने हात जोडून बृहस्पतींना प्रार्थना केली. तेव्हा बृहस्पतींनी सांगितलं, तू काळजी करू नको, मी तुझं रक्षण करेन. त्यावेळेला नहुषस्त्वथतां श्रुत्वा गुरोस्तु शरणं गतां चुक्रोधस्मरबाणार्तस्तमांगिरसमाशु वै. इंद्राची पत्नी देवगुरूंच्या आश्रयाला गेली हे नहुषाला समजलं. तेव्हा कामार्थ नहुष याला बृहस्पतींचा प्रचंड राग आला. तो देवांना म्हणाला, अरे देवांनो, त्या मूर्ख अंगिरा पुत्राने शचीला आश्रय दिल्याचं वृत्त माझ्या कानावर पडलंय. अर्थातच त्या अंगिरा पुत्र बृहस्पती याला मला मारावं लागणार आहे. त्याला रागावलेला पाहून देव, ऋषी त्याची समजूत घालू लागले. त्याला म्हणायला लागले, क्रोधम संहर राजेंद्र त्यज्य पापमतिं प्रभो निंदन्ति धर्मशास्त्रेषु परदाराभिमर्शनम. सगळेजण म्हणायला लागले, महाराज महाराज शांत व्हा, सूड बुद्धीचा त्याग करा. खरं म्हणजे परस्त्रीचा भोग घेणं हे महापाप असून सर्व पंडित, ऋषी यांनी त्या कर्माचा धिक्कार केला आहे. तुम्ही विचार करा, अहो पुलोमाची कन्या साध्वी, सुशील अशी पतिव्रता आहे. पती जिवंत असताना ती दुसऱ्याचा पती म्हणून कसा काय स्वीकार करेल? ती शची तुमचा स्वीकार कशी करेल? तुम्ही सध्या तिन्ही लोकांचे अधिपती असल्यामुळे धर्माच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तेव्हा आपणच जर धर्माचं उल्लंघन कराल तर प्रजा निश्चितच तुमचा आश्रय घेतीये, आदर्श घेतीये. तेव्हा ती तर तुमचंच अनुकरण करेल आणि नाश पावेल. नीतिनियम सांभाळणं हे श्रेष्ठ जनांचं कर्तव्य आहे. आणि स्वर्गामध्ये इंद्राणीसारख्या देखण्या स्त्रिया तर खूप आहेत. आपण त्यातुल्य कोणी अप्सरेचा भोग घेऊ शकता? शृंगाराचा मुख्य हेतू महात्म्यांनी वर्णन केल्याप्रमाणे परस्परांची पसंती हाच आहे. आपण जर बळजबरी कराल तर हा शृंगार रस नाही. हे बघा महाराज, दोघांचं एकमेकांबद्दल जर आकर्षण समान असेल तरच उच्च कोटीचं सौख्य मिळेल. हे महाराज, आपण इंद्रपदावर आहात, तेव्हा परस्त्रीचा लोभ न धरता सज्जनपणाचा स्वीकार करा. पापामुळे वैभवलयाला जातं, पुण्यामुळे ते वाढतं. तेव्हा पापबुद्धी सोडून सन्मार्ग धरा. हे सगळं नहुषाने बोलणं ऐकलं. राजा, गौतमस्य यदा भुक्ता दारः शक्रेण देवताः वाचस्पतेस्तु सोमेन क्व यूयं संस्थितास्तदा. वा 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 देवांनो, फार छान तत्त्वज्ञान तुम्ही मला सांगताय. पण एक लक्षात घ्या, हे तुम्ही मला सांगताय, पण
इंद्राने गौतम पत्नी अहिल्येचा फसवून भोग घेतला होता आणि चंद्राने तर प्रत्यक्ष गुरुचीच पत्नी पळवून नेली होती. त्यावेळेला तुम्ही कुठे गेला आणि तुमची ही नीती, तुमचं हे तत्त्वज्ञान कुठे गेलं होतं? अरे, दुसऱ्याला उपदेश करणारे खूप आहेत, दुसऱ्याला सांगणारे खूप आहेत, पण जो उपदेश ते करतात त्याप्रमाणे वागून नंतर दुसऱ्याला उपदेश करतील असे मनुष्य दुर्लभ आहेत, असे देव दुर्लभ आहेत, असे वागणारे दुर्लभ आहेत. तेव्हा त्या देवीला समजावून तुम्ही माझ्याकडे घेऊन या, त्यातच तुमचं भलं आहे. तुम्ही मला समजावून सांगू नका. तुम्हाला जर सौख्य अपेक्षित असेल तर तुम्हीच जा आणि त्याला व्यवस्थित समजावून माझ्याकडे घेऊन या, यातच तुमचं आणि देवांचं भलं आहे. मी खरंच सांगतो की मी ती मिळाल्याशिवाय शांत बसू शकणार नाही, तिला मिळवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तेव्हा समजुतेने नाही तर बळजबरीने मला तिला घेऊन यावंच लागेल. तुम्ही तिला समजून सांगा, नाही तर तुम्ही बळजबरीने तिला घेऊन या. राजा, तेव्हा कामार्थ नहुषाची अशी निर्वाणाची भाषा ऐकून देव आणि ऋषी घाबरले. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही जाऊन तिची समजूत काढतो. असं सांगून ते सर्वच्या सर्व बृहस्पतींच्या घरी आले. तिथे ते हात जोडून म्हणायला लागले, उपायोन्य प्रकर्तव्यो येन सोद्य प्रसीदती अन्यथा कोपसंयुक्तो दुराराध्यो भविष्यती. गुरुदेव, इंद्राणी तुमच्या आश्रयाला आली आहे, ही गोष्ट आम्ही जाणतो, पण आता मात्र तिला नहुषाच्या स्वाधीन करावी लागेल. कारण आपण सर्वांनीच एक विचाराने त्याला इंद्रपदावर बसवलंय, तरी त्या सौंदर्यशालिनीने पती म्हणून त्याचा स्वीकार करावा. सर्व देवांचे असे बोलणे ऐकले. बृहस्पती म्हणाले, देवहो, तत्र गत्वा शची भूपम प्रलोभ्य वचसा भृशं करोतु समयं बाला पतिं ज्ञात्वामृतं भजेत. ही पतिव्रता शची मला शरण आलेली असताना तिला मी अशा प्रकारे वाऱ्यावर तर सोडून देऊ शकत नाही. देव म्हणाले, महाराज, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण जर आपण शचीला सोडणार नसाल तर नहुष राजाला समजाविण्याचा दुसरा एखादा मार्ग शोधा, नाहीतर तो जर रागवला तर मग कुणाचंच ऐकणार नाही. बृहस्पती म्हणाले, एक मार्ग मला सुचतोय, तो असा की इंद्राणीने नहुषाकडे जाऊन त्याला म्हणावं की पहिला पती मृत्यू पावल्याशिवाय ती त्याच्या अधीन होणार नाही. प्रथम पती जिवंत असताना परपुरुषाशी रममाण मी कसं होईल, असं जर ती म्हणाली तर काहीतरी पर्याय निघू शकेल. तेव्हा आधी ती त्याचा शोध घेईल आणि अशा प्रकारे बोलण्यात गुंतवून मग तिने इंद्राला शोधून आणण्याची खटपट करावी, जेणेकरून तिच्याही मनासारखं होईल, आपल्याही मनासारखं होईल, तिलाही त्रास होणार नाही, आपल्यालाही त्रास होणार नाही. हे सगळं ऐकून सगळेजण इंद्राणीकडे आले. तिला बरोबर घेऊन नहुष जिथे होता तिथे जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांना पाहून नहुषाला फार आनंद झाला. तो इंद्राणीला म्हणाला, प्रिये, आज मीच इंद्र आहे, हे सुलोचने, तू मला आपला पती मान, कारण सगळ्यांनी मला सर्वसंमतीने त्रैलोक्याचा स्वामी म्हणून स्वीकार केलाय. राजा, ज्या वेळेला अशा प्रकारे नहुष म्हणाला त्यावेळेला इंद्राणी भीतीने कापतच पण लाजेमुळे मान खाली करून हळूच म्हणाली, हे राजेश्वरा, माझे तुझ्याकडे एक मागणे आहे. ते असे की इंद्र जिवंत आहे किंवा नाही या गोष्टीची निश्चित खात्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण थोडा धीर धरा. माझ्या मनातून हा संशय गेलेला नाही, तेव्हा एकदा याबाबतीत निश्चित समजेपर्यंत मला क्षमा करा. तेवढी माझी खात्री झाली की मग मी सर्वार्थाने आपलीच होईल. पण तो इंद्र परागंदा झाला आहे की नष्ट झाला आहे हे समजणार नाही तोपर्यंत आपण शांत राहावं. आणि निश्चितपणे एवढी गोष्ट लक्षात घ्या की माझा पती जिवंत असेपर्यंत मी परपुरुषाचा स्वीकार करणार नाही. इंद्राणीचे तर्कसंगत बोलणे नहुषाला पटले. राजा, त्यांनी म्हटलं, ठीक आहे, तसं करू. मग त्याने सर्वांना राजी खुशीने निरोप दिला. परत गेल्यानंतर इंद्रपत्नीने देवांना सांगितलं, लवकरात लवकर इंद्र महाराजांचा शोध घ्या. तेव्हा सर्व देव त्या उद्योगाला लागले, वैकुंठात गेले, विष्णू परमात्म्याची प्रार्थना केली.
आमचा राजा इंद्र ब्रह्महत्येच्या पापामुळे कुठेतरी परागंदात आला आहे. आपण लवकरात लवकर त्याला शोधावं. तुमच्याच प्रेरणेवरून त्याने वृत्रासुर विप्राची हत्या केली. आता त्याला आणि आम्हाला तुमच्याशिवाय गती नाही. यास्तव आम्ही मोठ्या संकटात सापडलोय, तेव्हा आपण याच्यातनं आमची आणि इंद्राची सुटका करा. देवांची तळमळ ऐकली. विष्णू परमात्मा म्हणाले, इंद्राने पापाच्या परिहारासाठी अश्वमेध यज्ञ करावा, म्हणजे त्याचा दोष जाईल. तो पुन्हा इंद्रपदासाठी अधिकारी होईल याची खात्री बाळगा. विशेष म्हणजे अश्वमेध यज्ञामुळे देवी अंबिका संतुष्ट होईल आणि ब्रह्महत्येचं पाप नष्ट होईल. जिचे केवळ स्मरण केले तरी पापांच्या राशी वितळून जातात. आणि तशात अश्वमेध यज्ञाद्वारे जर तिला प्रसन्न केलं तर महाभयंकर पापसुद्धा शिल्लक उरत नाही. यात मोठं आश्चर्य नाही. त्याचप्रमाणे इंद्राणीने देवी भगवतीची रोज पूजा करीत जावं. मग त्या मंगलदायी जगदंबेच्या आराधनेमुळे तिला तिचं सौख्य आणि पती दोन्ही प्राप्त होईल. शिवाय त्या जगन्मोहिनीच्या मायेमुळे नहुषसुद्धा बुद्धिभ्रष्ट होईल आणि आपल्याच कर्मामुळे नाश पावेल. इंद्राला सुद्धा पवित्र झाल्यामुळे त्याचे मूळ पद निश्चित प्राप्त होईल. महर्षी व्यास म्हणाले, राजा, तेजोनिधी विष्णू परमात्म्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर सगळे देव शोधित जिथे इंद्र होता तिथे गेले. जिथे इंद्र लपून बसला होता तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी इंद्राला आश्वासन दिलं आणि अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान मांडलं. राजा, ज्या वेळेला तो अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला तेव्हा देवराज इंद्राने ते ब्रह्महत्येचे पातक विभज्य ब्रह्महत्यांतु वृक्षेषु च नदीषु च पर्वतेषु पृथिव्यांच स्त्रीषु चैवाक्षिपद् विभुः तां विसृज्य च भूतेषु विपापः पाकशासनः. राजा, ते पाप इंद्राने वृक्ष, नद्या, पर्वत, स्त्री आणि पृथ्वी यांच्या पदरी घातलं आणि आपण स्वतः पापमुक्त झाला. मग तो अनुकूल काळाची वाट पाहत त्या कमळाच्या देठातच वास करून थांबला. एवढा मोठा खटाटोप आटोपून सर्व देव आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर पतिविरहामुळे व्याकुळ झालेली ती पुलोमाची मुलगी शची बृहस्पतींना विचारू लागली, गुरुजी, अश्वमेध यज्ञ तर पार पडला, तरी माझे पती इंद्र काय येत नाहीयेत? मला ते कसे भेटतील? कृपा करून मला मार्ग सांगा. बृहस्पती म्हणाले, बाळा, त्वमाराधय पौलोमी देवीं भगवतीं शिवां दर्शयिष्यति ते नाथं देवी विगतकल्मषम् आराधिता जगद्धात्री नहुषं वारयिष्यति. हे बघ शची, तू आता जगदंबेची भगवती शिवेची आराधना कर, म्हणजे ती तुझ्या पतीची आणि तुझी भेट करून देईल. तिच्याच आराधनेमुळे ती नहुषाचेही निवारण करील आणि त्याला बुद्धिभ्रष्ट करून स्वर्गातून पदच्युत करील. राजा, मग त्या पुलोमपुत्रीने बृहस्पतींजवळून देवी मंत्राचा स्वीकार केला आणि देवीची आराधना करायला सुरुवात केली. सर्व भोग विलासांचा त्याग करून तिने साधी वस्त्र धारण केली आणि देवीच्या पूजेत गढून गेली. असाच काही काळ जगदंबेच्या सेवेत लोटला. तेव्हा एक दिवशी जगदंबा प्रसन्न झाली आणि तिच्या समोर हंसावरती बसून प्रगटली. हंसावरती बसून, हो, हंसावरती बसून प्रगटली. हंसावरती बसून, हंसावर बसून ती जगदंबा प्रगट झाली. कोटी कोटी सूर्य तेजाने तिची अंग कांती शोभती. कोटी कोटी सूर्याप्रमाणे ती तेजस्वी होती, तरी सुद्धा कोटी चंद्रांपेक्षाही शीतल अशी होती.
विजेप्रमाणे लखलखीत तिची अंगकांती, चारी वेद चहूबाजूंना उभे तिचे स्तोत्र, तिची स्तुती गात होते. 2 हातात लखलखीत पाश आणि अंकुश होते. 2 हात अभयमुद्रा आणि वरदमुद्रा दर्शवित होते. गळ्यातील मोत्यांचा हार पायांपर्यंत रुळत होता. तिच्या मुखावर स्मित हास्य आणि आनंद होता. 3 नेत्र असलेली करुणेची साक्षात मूर्ती, जगताची जननी, अनंत कोटी ब्रह्मांड नायिका परमेश्वरी ती साक्षात प्रगट झाली. तिचे दोन्ही विशाल शांतीपूर्वक असे नेत्र अमृताने भरगच्च भरलेले होते. ती कुटस्था चैतन्य स्वरूपा अक्षरसाक्षिणी भुवनेश्वरी इंद्राणीला हाक मारून मेघांप्रमाणे गंभीर आवाजात म्हणाली, हे पुत्री, अगं काय चिंता करते? वरं वरय शुश्रोणी वांछितं शक्रवल्लभे. हे इंद्रपत्नी, मी तुझ्या पूजनामुळे अत्यंत प्रसन्न आहे. तुला वर देण्यासाठी मी तुझ्याकडे आले. तुला जी काही मनोकामना असेल तू मागून घे. हे बघ, तुला खरं सांगते, तसं तर माझं दर्शनसुद्धा सुलभ नाही. अनंत कोटी जन्मांपर्यंत केलेले पुण्य जेव्हा गाठीला असते तेव्हाच हे घडतं. हे ऐकल्यावर शची म्हणाली, आई, मी तुझ्याजवळ इतकेच मागणे मागते, माझ्या पतीशी माझे पुनर्मिलन व्हावे, नहुषाच्या भीतीपासून मुक्तता मिळावी आणि माझ्या पतींचं गमावलेलं पद त्यांना पुन्हा मिळावं. जगदंबा म्हणाली तिला, हे बघ शची, गच्छत्वमनया दूत्या सार्धन श्रीमानसंसरः. हे बघ बाळा, तू माझ्या या दूताबरोबर मानस सरोवरात जा. तिथे माझी विश्वकामा नावाची मूर्ती आहे आणि तिथेच इंद्र आहे. तो तुला दिसेल आणि थोड्याच कालावधीत मी नहुषाला मायेत गुंतवून तुझ्या इच्छा पूर्ण करेल. तू निश्चिंत राहा, मी त्याला इंद्रपदाहून दूर करेन. महर्षी व्यास म्हणाले, राजा, मग देवी दूती तां गृहीत्वा शक्रपत्नीं त्वरान्विता. देवीच्या दूतीने तिला नेऊन इंद्रासमोर उभी केली. तेव्हा इंद्राणीला अतिशय आनंद झाला. पुढे काय कथाभाग घडला ऐकूया उद्याच्या भागात. श्रोते हो, उद्या मल्हारी म्हाळसाकांत परमात्म्याचा, खंडोबाचा एक अलौकिक आराधना दिवस म्हणजे चंपाषष्ठी. या निमित्ताने सहज सोप्या सुलभ पद्धतीने आपल्या घरातल्या खंडोबाला, मल्हारी म्हाळसाकांताला करूया अभिषेक पूजन. त्यासाठी आजच सकाळी 9 वाजता आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती अभिषेकाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. आपल्या सध्या स्क्रीनवर तुमच्या उजव्या हाताला तो व्हिडिओ आपल्याला दिसतोय. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून सुद्धा त्या अभिषेकाचा लाभ घेऊ शकता. जय जय रघुवीर समर्थ.